बाबासाहेबांनी असं वेगवेगळ्या जातीला वेगवेगळं आरक्षण कधीही मागितलेलं आहे. बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. शाहू महाराज आरक्षणाचे जनक आहे. बाबासाहेब आरक्षणाचे शिल्पकार आहेत. काही लिहिल्यामुळे एक समाज नाराज होतो, अशा रीतीचे जे कातडी बचाव धोरण आहे ते लोक लिहत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक खास क्षण आठवणीत राहावा असं बनवायचा आहे का? गवळी मंडप डेकोरेटर्स आहे ना. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या नावाखाली सरकारने दोन जातीमध्ये फार मोठी तेढ निर्माण केलेली आहे. पण जर बघत असाल सोशल मीडियावरती तर हे दोन भाऊ हे एकमेकांबद्दल सोशल मीडियावरती कशा पद्धतीनं त्यांचे वाद सुरू आहेत हे आपण बघितलेलं आहे. परंतु हे उपवर्गीकरण नेमकं काय आहे, या उपवर्गीकरणामुळे काय फायदा होणार आहे, काय नुकसान होणार आहे, हे आपण माजी न्यायाधीश माननीय अनिल वैद्य यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, आपण बघत असाल की हे जे उपवर्गीकरण आहे, या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये लेखक काही लिहित नाहीत, विचारवंत काही बोलत नाहीत, सामाजिक कार्यकर्ते याच्यावरती चिडीचूप आहेत. ज्यांना आपण फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे काही विचारवंत म्हणतो तेही याच्यावरती बोलत नाहीत. परंतु आपण एक न्यायाधीश आहात. उपवर्गीकरणाच्या नावाखाली जे दोन जातीमध्ये जी तेढ निर्माण केली जाते, जे भांडणं लावली जात आहेत, नेमकं काय प्रकार आहे बरं? काही लोक ज्यांना सामाजिक जाणीव आहे किंवा ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तोडमोड करत होते त्या होऊ नये असं वाटते, ते लोक उपवर्गीकरणावर लिहित आहे, बोलत पण आहेत. असं नाही की कोणीच लिहित नाही. ज्यांना आपली चमडी बचाव धोरण जे आहे की काही लिहिल्यामुळे एक समाज नाराज होतो, अशा रीतीचे जे कातडी बचाव धोरण आहे ते लोक लिहित नाही. बाकी सगळे लोक लिहित आहे. तर बाबासाहेबांनी सगळ्या अस्पृश्यांसाठी आधीपासून आरक्षणाची मागणी केली. साऊथ ब्युरो कमिटी आहे, सायमन कमिशन आहे किंवा गोलमेज परिषद आहे किंवा संविधान सभा आहे, या सर्वांमध्ये बाबासाहेबांनी असं वेगवेगळ्या जातीला वेगवेगळं आरक्षण कधीही मागितलेलं आहे. त्यांची तर भूमिका हा संपूर्ण बहुजन समाज म्हणजे तेली माळी कुणबी मराठा हा सुद्धा एकत्र राहावा अशी होती. अनुसूचित जातीच्या तर सगळ्या लोकांनी एकत्र राहावं अशीच होती. आणि त्याला त्यांनी संविधान सभेत पण एकत्रच ठेवलं आणि राज्यांना अधिकार काही दिले नाही. परंतु ज्यांना इथे विघटन पाहिजे, जाती जातीमध्ये तेढ पाहिजे, ते लोक या वर्गीकरण करतात. वर्गीकरण म्हणजे अनुसूचित जातीचं जे आज 13% आरक्षण महाराष्ट्रात मिळते, त्याच्यामध्ये प्रत्येक जातीला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वेगवेगळं द्यायचं. म्हणजे बौद्धांना वेगळं, मातंगांना वेगळं, चर्मकारांना वेगळं, म्हणजे 59 जातीमध्ये ते विभागून द्यायचं. त्याच्यामुळे हे वर्गीकरण हे योग्य नाही, बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. भाऊ भाऊ म्हणून सगळ्या जाती जर राहिल्या तर कुठलाही एखादा अन्याय झाला, अत्याचार झाला किंवा सरकारने कुठलं अनुसूचित जातीच्या विरुद्ध डिसिजन घेतलं तर त्याला सर्व मिळून आपण प्रतिकार करू शकतो. परंतु हे कड गट करून उद्या चालून हे गटाला काही विशेष सवलती देऊन दुसऱ्या गटाला नाराज करून आपसामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज जी एकी आहे, जो एक संघ भावना आहे, म्हणजे होत चाललेली होती. ह्या विषय कधी मातंग चर्मकार असे कोणी जातीचे नाव पण घेतले जात नव्हते. सर्व एकत्र राहत असताना मधातच त्यांनी उपवर्गीकरण करून ही विघटनाची खेळी केलेली आहे. तर हे बरोबर नाही आहे. तुम्ही म्हणालात की उपवर्गीकरण हे बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे. परंतु हे उपवर्गीकरणाची मागणी जी आहे फक्त एका जातीने केली असं एक म्हणणं पुढे येते. 58 जातींनी याच्या काही मागणी केलेली नाही, तरीही उपवर्गीकरण होणार आहे असं म्हटलं जातं. काय सांगाल तुम्ही? आता जसं आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अधिकार आहेत, करू शकते असं म्हटलं उपवर्गीकरण, तसंही महाराष्ट्र सरकारने दुसऱ्याच महिन्यात न्यायमूर्ती अनंत बदर समिती नियुक्त केली. त्यामध्ये त्यांनी अहवाल तयार केला. तो अहवाल पण दाखल केला गव्हर्नमेंटला. आता तो ओपन केला नाही. ह्या ज्या सगळ्या हालचाली आहेत त्याच्यावरून एक साधारण लोकांना भीती आहे की हे लागू करण्याचा यांचा मानस आहे आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र नाराजी आहे. त्याला 58 जातीचा समर्थन आहे आणि निदर्शने झाली आहेत. नाशिकला 16 मेला आम्ही निदर्शने केली. गोंदियाला मोर्चा काढला गेला राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात. औरंगाबादला मोठे निदर्शनं झाले. असं जागोजागी बीडला फार मोठा प्रचंड मोर्चा झाला. असं संपूर्ण महाराष्ट्रभर हे चालू आहे आंदोलन. बडोले सरांचा उल्लेख केलेला आहे. बडोले सर हे बाहेर विधान भवनाच्या बाहेर चिंतन बैठका वगैरे घेतात.
परंतु विधानसभेमध्ये ते बोलत नाहीत. विधानसभेमध्ये ज्यावेळी तो विषय येईल त्यावेळी ते बोलतील. आता विधानसभेत तो विषय येणं हे कसं असते की विधानसभेत कधीही कोणतंही नाही बोलता येत, त्याचे काही नियम असतात. जसं हे बाहेर चिंतन बैठका घेतात तसं 29 जे आपले SST चे आमदार आहेत त्यांना एकत्रित करून ते का विचार विनिमय करत नाहीत? असं काही एका व्यक्तीबद्दल, एखादा व्यक्ती जर एक चांगलं काम करतो तर त्याला अशा रीतीनं म्हणजे हतोत्साहित करू नये किंवा ते इथं बोलत नाही किंवा तिथं बोलत नाही. आता त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे, त्या पक्षाच्या भूमिकेप्रमाणे पण त्यांना वागावं लागू शकते. परंतु विधानसभेचं कामकाज हे त्यांच्या नियमाप्रमाणे चालतं. ज्यावेळी हा विषय येईल त्यावेळी बघू आपण. आता आपण बघतो की सोशल मीडियावरती बौद्ध आणि मातंग यांच्यामध्ये प्रचंड असा वाद सुरू आहे. तर तुम्ही म्हणालात की आता उपवर्गीकरण हे बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे आणि मातंग बांधवांना असं वाटतं की ते वर्गीकरण झालं पाहिजे. तर वर्गीकरण झालं पाहिजे म्हणणाऱ्यांसाठी तुमचं काय आव्हान आहे? मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, विरोध करण्याचा अधिकार जसा बाकी 58 जातीला आहे. हा संविधानानं दिलेला मागणी करण्याचा अधिकार आहे आणि त्या मागणीच्या विरुद्ध सरकारला बोलण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. संविधानिक अधिकार आहे, यात काही शंका नाही. परंतु ती मागणी खरोखर एखाद्या तत्वाला किंवा ज्यांनी आरक्षण दिलं, आता बाबासाहेबांनी आरक्षणाचे शिल्पकार म्हणायला हरकत नाही. म्हणजे शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहे, बाबासाहेब आरक्षणाचे शिल्पकार आहेत. त्यांनी आरक्षण दिलं, त्यांचे विचार काय आहे, त्या विचाराप्रमाणे जर विचार केला त्यांनी आणि आपली प्रगती न होण्याला काय कारण आहे, तर आपलं एज्युकेशन वाढवलं पाहिजे. त्यासाठी वाटल्यास वेगळे पॅकेजेस घेतले पाहिजे. परंतु त्यांनी आपण सर्वांना मिळून राहिलं पाहिजे अशी भूमिका घ्यायला पाहिजे असं मला वाटते. श्रीमंतांना आवडेल आणि सर्वसामान्यांना परवडेल असे सुंदर आणि आकर्षक डेकोरेशन. मग आज संपर्क करा गवळी मंडप डेकोरेटर.